नमस्कार सर्वांना. तर आज आपण बघणार आहोत ही सोया चंक्सची करी आणि तीही याला आपण स्पेशल आपला टच देऊन बनवणार आहोत. तर मी इथं घेतलेले आहेत 2 कांदे चिरून. तयारी मी ऑलरेडी करून ठेवलेली आहे. आणि हे आहे अद्रक, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर याचं वाटण बनवून घेतलेलं आहे. तर आता आपण काय करणार आहोत, हे जे सोया चंक्स आहेत यांना गरम पाण्यामध्ये एक उकळी येईपर्यंत, खूप मऊ नव्हे परंतु किंचित मऊसर असे उकळून घेऊया. म्हणजे हे थोडेसे शिजतील आणि त्यानंतर आपण याला फोडणी देऊन याची सोया चंक्सची करी बनवूया. याला आपण आपला महाराष्ट्रीयन टच देणार आहोत. त्यासाठी आपण घेतलेलं आहे अद्रक, लसूण, खोबरं आणि कोथिंबीरची वाटण. आता आपण पुढच्या तयारीला लागूया. तर तुम्ही इथं बघू शकता, याला मी उकळत ठेवलेलं आहे. किंचितचं मीठ घातलेलं आहे मी पाण्यामध्ये. आता याला एक उकळी आली ना की आपण गॅस बंद करून देऊया आणि पाणी निथळत ठेवूया. तर इथे बघू शकता तुम्ही, याला छानपैकी उकळी आलेली आहे आणि साईज देखील अशी वाढलेली आहे. तर आता आपण गॅस बंद करून याला चाळणीमध्ये निथळत ठेवूया 5 मिनिट. तर इथं बघू शकता मी चाळणीमध्ये याला व्यवस्थित निथळत ठेवलेलं आहे आणि पाणीही गेलेलं आहे. आणि इथं मी कढई देखील तापत ठेवलेली आहे. आता आपण यामध्ये तेल टाकूया आणि त्यानंतर जिरे मोहरी टाकून घेऊया. तर आपण तेल इथं तापत ठेवलेलं आहे. आता यात टाकूया आपण मोहरी. मोहरी तडतडल्यानंतर लगेच आपण यामध्ये जिरं टाकून घेऊया. तर इथं आपली मोहरी तडतडलेली आहे. आता आपण यात टाकूया जिरं. जिरं देखील तडतडलं आहे. आता आपण यात टाकूया कांदा आणि व्यवस्थित गुलाबी होईस्तोवर परतवून घेऊया. तर आपला कांदा परतलेला आहे. आता यात टाकूया आपण वाटण आणि याला देखील छान परतवून घेऊया. तर आपलं हे वाटण देखील छानसं परतून झालेलं आहे. 2 मिनिट झालेली आहेत. आता आपण यात टाकूया आपले सोया चंक्स. याला देखील व्यवस्थित आपण परतवून घेऊया. आपले सोया चंक्स आता व्यवस्थित परतून झालेले आहेत आणि त्यांना मसालाही व्यवस्थित लागलेला आहे. आता आपण यात टाकूया चवीपुरतं मीठ आणि लाल तिखट टाकून घेऊया. तिखट देखील टाकून घेऊया. आता व्यवस्थित परतून झालेलं आहे. आता आपण यात पाणी टाकूया. तर मी इतकं पाणी टाकलेलं आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही आणखी वाढवू शकता. आता आपण याला 5 मिनिटं व्यवस्थित अशी उकळी येण्यासाठी ठेवूया. तर इथं बघू शकता तुम्ही, छान याला उकळी आलेली आहे. आणि आता शेवटी आपण आपला हिरो इन्ग्रेडियंट ॲड करूया. आपलं दाण्याचं कूट 2 चमचे. आणि याला व्यवस्थित आणखी एक उकळी येण्यासाठी 2 ते 3 मिनिटं ठेवून देऊया. तर आपली 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत आणि आमटी देखील अशी भरून आलेली आहे. आणि सोया चंक्स देखील छान फुललेले आहेत. आता आपण ही भातासोबत किंवा चपातीसोबत, जेव्हा भाजी आपल्या घरी नसेल तेव्हा हा ऑप्शन म्हणजे ही सोया चंक्स करी नक्की ट्राय करून बघा. प्रोटीन रिच देखील आहे. व्हेजिटेरियन लोकांसाठी अतिशय उत्तम असा पर्याय आहे आणि करी स्टाईलमध्ये खूप छान लागते. भातासोबत खूप छान लागेल तुम्हाला देखील. एकदा नक्की ट्राय करून बघा.